हुंडाबळीच्या घटनांवरून विधानसभेमध्ये सवाल जवाब बघायला मिळालाय। दिवसाला 20 मुलींचा हुंडाबळी जातो। आमदार ज्योती गायकवाड यांनी सभागृहाला ही माहिती दिली आहे। हुंड्यासाठी आता मुलांचे रेटही ठरले आहेत। हुंडाबळी रोखण्यासाठी बैठक घेऊन उपाययोजना करणार असल्याचं पंकज भोयर यांनी उत्तरामध्ये म्हटलंय। देशामध्ये 60,000 केसेस अजून प्रलंबित आहेत हुंडाबळीच्या मृत्यूच्या। 50,000 केसेस ह्या 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित आहेत। म्हणजे एवढ्या घटना 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित ठेवल्या कशा जातात, याच्यावर काही ठोस उपाय का केले जात नाही? महिलांनी जर बघितलं, लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना बघितल्या, त्याच्या हत्या बघितल्या, त्यापेक्षा हुंडाबळीच्या केसेस जास्त आहेत, मृत्युमुखी पडण्याच्या केसेस जास्त आहेत। ह्या ज्या घटना जर बघितल्या तर माझा हा प्रश्न आहे की मुलींना काही न्याय मिळण्यासाठी त्यांना मुलींना काही मोफत हॉस्टेलची व्यवस्था करणार का? आणि ज्या शिकलेल्या मुली आहेत त्या शिकलेल्या मुलींसाठी काही नोकऱ्या किंवा ज्या अशिक्षित त्यांच्यासाठी काही प्रशिक्षण करणार येणार का? आणि ह्या ज्या केसेस असतात त्या 10 ते 15 वर्ष फॅमिली कोर्टमध्ये चालतात, अशा मुलींसाठी इंटरिम मेंटेनन्स म्हणजे अंतरिम देखभालीसाठी काही जो खर्च येतो त्याच्यावर काही प्रक्रिया त्याची सुधारणार का? तर 2021 मध्ये जे 172 गुन्हे दाखल करण्यात आले होते ते आज 2025 मध्ये 138 पर्यंत आपण त्या ठिकाणी आलेलो आहे। परंतु 138 गुन्हे देखील त्या ठिकाणी झाले नाही पाहिजे। हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रकार संपले पाहिजे। आणि जर का आपण सर्व सभागृहातले सदस्य त्या ठिकाणी ह्या जनजागृती मोहिमेमध्ये जर का उतरलो, आपण स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर निश्चितप्रमाणे हे समाजामध्ये होणारे प्रकार त्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी संपून जातील। आणि या ठिकाणी ताईंनी ज्या ज्या सूचना या ठिकाणी केल्या आहे, निश्चितपणे सरकार याची नोंद घेईल आणि सरकारच्या माध्यमातून याची बैठक घेऊन त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने बैठक घेऊन उपाययोजना देखील करण्यात येईल। विधानसभेमध्ये आज भाजप नेत्यांचीच आपापसामध्ये जुगलबंदी रंगलेली बघायला मिळाली। भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री